नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धाकटे शहापूर येथे हनुमान जन्मोत्सवात संतांचा भावस्पर्शी मेळा। अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर गावामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारा संतांचा मेळा रंगला। पारळी येथील संयोजकांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाने गावकऱ्यांच्या श्रद्धेला नवचैतन्य दिले। उत्सवाचा 6वा दिवस विशेष ठरला। या दिवशी मोठे शहापूर गावातील सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार सुवर्णाताई भगत यांनी आपल्या मधुर सुरेल आवाजात सादर केलेल्या कीर्तन सेवेतून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि भक्तिमय अभंगाने संपूर्ण परिसर रामनामाच्या गजरात दुमदुमून गेला। या कीर्तन सेवेला प्रकाश भगत, दिवाकर पाटील, धर्माजी भोईर, कृष्णा पाटील, यशोदा पाटील, इंदुमती भगत, लीला पाटील आणि अस्मिता पाटील यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली। त्यांच्या एकजुटीमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला आणि भक्तीची गोडी सर्वांच्या मनावर खोलवर रुजली। धाकटे शहापूर गावचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावासाठी एकच हनुमान मंदिर असून या मंदिराभोवतीच गावाची श्रद्धा आणि एकोप्याची परंपरा विणली गेली आहे। त्यामुळे या उत्सवात गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमाला हरिभक्त परायण अमरनाथ महाराज यांच्यासह विनायक पाटील, सुजित पाटील, रोहिदास म्हात्रे, सुनंदा पाटील, नरेंद्र पाटील, नंदन पाटील, मधुकर पाटील, रुद्रनाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील, उज्ज्वला पाटील, राहुल मोकल, पद्माकर पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे गावातील महिला व पुरुष वर्गाने अथक परिश्रम घेऊन हा उत्सव यशस्वी केला। त्यांच्या सेवाभावातून आणि एकोप्यातून हनुमंताच्या भक्तीची खरी प्रचिती अनुभवायला मिळाली। हनुमान जन्मोत्सवाच्या या पावन सोहळ्याने धाकटे शहापूर गाव पुन्हा एकदा भक्ती, एकता आणि संस्कृतीच्या रंगांनी न्हाऊन निघाले। माझ्याबरोबर हनुमंताचा जय जयकार। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, शहापूर। काही ठराविक त्यांच्या पत्न्या होत्या आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात त्यांना प्रिय असणारी त्यांची राधा। मग या अशा राधेची आणि भगवान श्रीकृष्णाची भेट कुठे व्हायची तर वृंदावनामध्ये। त्या राधेला त्या श्रीकृष्णाच्या भेटीची एवढी ओढ असायची की एक दिवस एक हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्या धमन्यांमधून जी वाहणारी जी धारा आहे, रक्ताचा जो प्रवाह आहे, धारा आहे, ती राधा आहे। फक्त त्यांच्याकडून प्रेम आणि इतर कोणती वासना हे बघणं हे पूर्ण चुकीचं आहे। याचा अर्थ लक्षात घ्या। आणि म्हणून जर या हृदयामध्ये त्या नसांमधून जर ती रक्ताचा प्रवाह, ती जर धारा वाहिली नाही तर आपल्या आयुष्याला काही किंमत आहे काय? मग तेच प्रमाण त्या ठिकाणी आहे। आपण म्हणतो राधेचं आणि भगवंताचं प्रेम होतं कशासाठी? नको त्या गोष्टी करण्यासाठी? अजिबात नाही। ते आपल्या शरीराचं प्राकृत उदाहरण आहे। ते कधीतरी अभ्यासून बघा। म्हणजे राधेला त्या भगवंताशिवाय चैन पडत नव्हता आणि भगवंताला राधेशिवाय चैन पडत नव्हता। कारण जर हृदयातून ती जर धारा वाहिली नाही, राधा वाहिली नाही, तर मग धमन्यांना आपल्या शरीराला रक्तप्रवाह कुठला मिळणार आणि मग आपण जगणार कसे? राधा वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाला रोज भेटायची। एक क्षण ही तिचा असा जात नव्हता भगवंताच्या नामस्मरणाशिवाय किंवा भगवंताला भेटल्याशिवाय तिचा एक दिवसही जात नव्हता। आणि तशाच अनुषंगाने भगवंतही तिला भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं। आता असा प्रसंग आला की भगवंत माझा श्रीकृष्ण गेलाय कुठे? शोधते भगवंताला, सगळ्या वृंदावनात शोधते भगवंताला, भगवंत कुठे दिसत? अख्खा दिवस गेला।